Hello students, today we are going to see the 23rd lesson from your EVS book Looking Around. The name of the lesson is A Beautiful Cloth. Now as the name suggests, in this lesson we are going to see few basic things about a cloth, like how the cloths are used, what all we can make from a cloth, and we are going to show some creativity in the printing of the cloths as well as the use of the cloth, like how we can make use of a single cloth in many ways, as well as how we can make different types of prints. So let us read the lesson. Sajida's sister gave her a very beautiful dupatta. The dupatta had beautiful embroidery and small mirrors stuck on it. After finishing dinner, Sajida tried to wear the dupatta in different ways. Soon she got tired playing with the dupatta and fell asleep wearing it. She was thinking about the dupatta even in her dream. How would such a beautiful dupatta have been made? We can see in the picture there is a little girl named Sajida who is wearing a dupatta and she is asleep. So her sister gave her a very beautiful dupatta. We all know what is a dupatta. In Marathi we call it as odni, isn't it? So साजिदाच्या सिस्टरने बहिणीने तिला एक ओढणी दिली, एक दुपट्टा दिला. त्या दुपट्ट्यावर खूप सुंदर एम्ब्रॉयडरी होती. आय थिंक यू ऑल मस्ट बी नोईंग व्हॉट इज एम्ब्रॉयडरी, राईट? आपल्या आईच्या साडीवर एम्ब्रॉयडरी असते, बेडशीटवर एम्ब्रॉयडरी असते, ओढणीवर एम्ब्रॉयडरी असते. एम्ब्रॉयडरी इज समथिंग like a beautiful design which is made from a thread on a cloth. कलरफुल धाग्यांचा वापर करून एका कापडावर, कुठल्याही कापडावर जी काही डिझाईन तयार केली जाते कापडाच्या वरून, त्याला आपण एम्ब्रॉयडरी म्हणतो. सो दॅट दुपट्टा हॅड ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी अँड स्मॉल मिरर्स स्टक ऑन इट. त्याच्यावर सुंदर आरसेसुद्धा चिकटवलेले होते. आफ्टर फिनिशिंग डिनर साजिदा ट्राईड टू वेअर द दुपट्टा इन डिफरंट वेज. जेवण झाल्यानंतर रात्रीचं साजिदाने तो दुपट्टा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घालून पाहिला, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वतःच्या अंगावर लपेटून पाहिला. सून शी गॉट टायर्ड प्लेईंग विथ द दुपट्टा. आणि ती लवकरच त्याच्याशी खेळता खेळता थकून गेली. अँड शी फेल अस्लीप वेअरिंग इट. आणि तो अंगावर तसाच घेऊन ती झोपी गेली. She was thinking about the dupatta even in her dream. ती झोपेत, स्वप्नात सुद्धा तिच्या दुपट्ट्याचा विचार करत तिला स्वप्न पडत होते. आणि तिला काय प्रश्न पडला? हाऊ वुड सच अ ब्युटिफुल दुपट्टा हॅव बीन मेड? इतका सुंदर दुपट्टा कसा काय बरं केला असेल, असा तिला प्रश्न पडला. Now see students, here there are few questions. Let us see those questions. How do you think Sajida's dupatta was made? तुम्हाला काय वाटतं साजिदाचा दुपट्टा कसा बरं केला असेल? Now see, what you have to do is take a dupatta or a long piece of unstitched cloth. तुम्हाला एक दुपट्टा घ्यायचा आहे, एक ओढणी घ्यायची किंवा कुठलंही एक अनस्टिच्ड क्लॉथ, म्हणजे असं कापड जे बांधलेलं, जे शिवलेलं नाही. अनस्टिच्ड म्हणजे ज्याच्यावर शिवणकाम केलेलं नाही, असं एक लांब मोठं कापड तुम्हाला घ्यायचं आहे. ड्रेप इट इन डिफरंट वेज. तुम्हाला ते तुमच्या अंगावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लपेटून बघायचं आहे. इन हाऊ मेनी वेज कुड यू वेअर इट? तुम्ही किती पद्धतीने ते घालू शकता ह्याचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. यू हॅव टू ट्राय दिस ॲक्टिव्हिटी ऑन युअर ओन ॲट होम. नाव, डिड एनीवन वेअर इट लाईक अ लुंगी ऑर यूज इट ॲज अ टर्बन? आता बघा, आपण जेव्हा एक न शिवलेलं कापड घेतो तर तुम्ही तुमच्या आजोबांना, काकांना, बाबांना लुंगी घातलेली पाहिली असेल. तर तुमच्यापैकी कोणी कोणी बरं त्या कापडाची लुंगी केली? किंवा तुमच्यापैकी कोणाला त्याचं टर्बन करता आलं आहे का? व्हॉट इज अ टर्बन? टर्बन म्हणजे डोक्यावर घालायची टोपी.
कधी कधी आपण त्याचा फेटा बांधतो आणि फेटेसुद्धा भरपूर प्रकारे बांधता येतात. तर तुमच्यापैकी कोणी त्याचा फेटा केला का? इन व्हॉट अदर वेज वॉज द क्लॉथ वॉर्न? आणि बाकी अजून काय काय पद्धतीने तुम्ही तो कापड घालून पाहिला आहे, हे सुद्धा तुम्हाला घरी करून पाहायचं. लुक ॲट एनी 6 गारमेंट्स ॲट होम. व्हॉट डिफरन्सेस डू यू फाइंड इन देअर टेक्स्चर, देअर कलर अँड डिझाईन? तुमच्याकडे असलेले कुठलेही 6 गारमेंट्स म्हणजे तुमचे कपडे, घरामध्ये कुठलेही असलेले 6 कपडे तुम्हाला, जे तुमच्या बाबांचे असू शकतात, आईचे असू शकतात, बहीण भावाचे असू शकतात किंवा तुमचे असू शकतात, ते तुम्हाला बघायचे आहेत. यू हॅव टू ऑब्झर्व इट. व्हॉट डिफरन्सेस डू यू फाइंड इन देअर टेक्स्चर? तुम्हाला त्या कापडाच्या टेक्स्चरमध्ये म्हणजे पोतामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवतो? देअर कलर अँड डिझाईन. त्याच्या सगळ्यांच्या रंगांमध्ये फरक असणार आहे या 6 कपड्यांच्या, त्यांच्या डिझाईनमध्ये फरक असणार आहे आणि त्यांच्या पोतामध्ये. म्हणजे आपण टेक्स्चर म्हणजे कॉटन कसं असतं, स्मूथ असतं, आणि जेव्हा एखादं लिनेनचं कापड घेतलं तर ते कसं असतं, थोडंसं रफ असतं. सो सिल्क कसं असतं, ते कॉटनपेक्षा सुद्धा स्मूथ असतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज द टेक्स्चर ऑफ दॅट क्लॉथ. म्हणजे तो कापड तुम्हाला हातात घेतल्यानंतर कसा वाटतो, मऊ वाटतो का रफ वाटतो का मध्यम वाटतो, दॅट इज द टेक्स्चर ऑफ दॅट क्लॉथ. अँड दॅट टेक्स्चर डिपेंड्स ऑन वॉट थ्रेड इज यूज्ड फॉर विविंग दॅट क्लॉथ ॲज वेल ॲज what is the thread count of that cloth. थ्रेड काउंटवर सुद्धा तुमच्या कापडाचं टेक्स्चर डिपेंड करतं. नेक्स्ट इज लुक ॲट अ थिक क्लॉथ ऑर अ सॅक केअरफुली. कॅन यू सी थ्रेड्स रनिंग अलॉंग इट्स लेंथ अँड ब्रेथ? तुम्हाला एक जाड कापड घ्यायचं आहे किंवा एखादं पिशवी घ्यायची आहे, सॅक घ्यायची आहे, आणि तुम्हाला त्याच्यात नीट व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे, जवळ घेऊन कापड बघायचं आहे. त्याच्या कापडामध्ये तुम्हाला उभे आणि आडवे असे धागे दिसतात का? ओके, दॅट यू हॅव टू ऑब्झर्व. यू विल फाइंड अ सिमिलर पॅटर्न इफ यू सी एनी पीस ऑफ क्लॉथ क्लोजली. इकडे बघा, राईट हँड साईडला पिंक आणि येलो कलरचा एक पेपर दाखवला आहे. सो वेन वी सी अ क्लॉथ फ्रॉम क्लोज, when we hold it close to our eyes and we try to observe it, we can see both patterns on that cloth, vertical as well as horizontal. उभे आणि आडवे धागे त्याच्यावर असतात. सो ही ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला करायची आहे. यू कॅन ऑल्सो व्ह्यू पेपर इन अ सिमिलर वे. त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत, पेपर्स विणायचे आहेत. सो 2 स्क्वेअर पेपर घ्यायचे आहेत, एकाला सीझरने आडवे कट्स द्यायचे आहेत आणि एकाला सीझरने उभे कट्स द्यायचे आहेत, आणि मग तो पेपर खाली जसा दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो विणायचा आहे. हे तुम्ही करून बघा, मी तुम्हाला याचा व्हिडिओ पण पाठवते. अँड यू हॅव टू ट्राय इट ऑन युअर ओन अँड ऑल विल हॅव टू सेंड मी अ फोटो ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. आय एम गोइंग टू गिव्ह यू इंटरनल मार्क्स बेस्ड ऑन दिस. छान असेल तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळतील, थोडं छान नसेल तर तुम्हाला 3 or 4 मार्क्स मिळतील, आणि जे करणारच नाहीत त्यांना 0 मार्क्स मिळतील इंटरनल्सला. सो यू हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी फॉर युअर इंटरनल मार्क्स. सो हाऊ यू हॅव टू व्ह्यू इट? इथे तुम्हाला स्टेप्स दिले आहेत. टेक 2 पेपर्स ऑफ डिफरंट कलर्स. 2 पेपर्स घ्यायचे डिफरंट कलर्सचे. मेक वर्टिकल लाईन्स ऑन 1 पेपर अँड हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द अदर. एका कागदावर तुम्हाला उभ्या रेषा करायच्या आहेत आणि दुसऱ्या कागदावर तुम्हाला आडव्या रेषा करायच्या आहेत. कट बोथ द पेपर्स अलॉंग द मार्क लाईन्स. आणि मग ते दोन्ही पेपर्स तुम्हाला मार्क केलेल्या लाईन्सच्या वर कट करायचे आहेत. टेक केअर द स्ट्रिप्स शुड नॉट गेट कम्प्लिटली सेपरेटेड. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, ते जे स्ट्रिप्स आहेत ते पूर्ण वरपर्यंत कापायचे नाही आहेत, कारण आपल्याला ते धागे दोन्ही पेपर्स एकमेकांमध्ये विणायचे आहे. सो यू हॅव टू टेक केअर की कागद आपल्याला सीझरने पूर्ण वरपर्यंत कट करून सेपरेट करायचा नाही आहे. पूर्ण कागद तसाच सलग राहिला पाहिजे. सो ऑब्झर्व इट केअरफुली अँड डू इट अकॉर्डिंगली.
Place one paper above the other along the edges as shown in the picture. आता इथे बघा पिक्चरमध्ये जसं दाखवलं आहे येलो कलरचा कागद आणि पिंक कलरचा कागद ते एकमेकांच्या शेजारी शेजारी जसे ठेवले तसे तुम्हाला वन पेपर अबाव दी अदर एकाच्या वर दुसरा ठेवायचा आहे. एक आडवा ठेवायचा आणि एक उभा ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला त्याच्या एजेस स्टिक करून घ्यायचे आहेत. यू हॅव टू स्टिक द एजेस. नाव व्यू द स्ट्रिप्स टू मेक अ मॅट. मॅट करायसाठी तुम्हाला ते एकमेकांमध्ये विणायचे आहेत. पेस्ट टेप्स ऑर अ पेपर बॉर्डर ॲट द एजेस सो दॅट द मॅट डज नॉट ओपन अप. आणि मग त्याच्या बॉर्डरला तुम्हाला टेपनी ती पूर्ण बॉर्डर चिकटवून टाकायची आहे. ओके, सो ही झाली एक ॲक्टिव्हिटी. And the other activity which you have to do is printing on cloth. So in the lesson, The Plant Fairy, you saw designs of flowers and leaves made on cloth. Plant Fairy या लेसनमध्ये तुम्ही काय बघितलं आहे की डिझाईन्स होते कशावर? डिझाईन्स ऑफ फ्लावर्स अँड लीव्स मेड ऑन क्लॉथ. त्या कापडावर लेसनमध्ये आपण पाहिलं प्लांट फेरीमध्ये की त्याच्यावर फुलांचे आणि पानांचे डिझाईन्स होते. सो यू टू कॅन मेक सम डिझाईन्स युजिंग कट व्हेजिटेबल्स. तुम्हीसुद्धा कट केलेले व्हेजिटेबल्सचा वापर करून काही डिझाईन्स तयार करू शकता. इथे तुम्हाला एक डिझाईन तयार करून दाखवलेली आहे. कट अ कॉलीफ्लावर ऑर लेडी फिंगर. एक कॉलीफ्लावर किंवा लेडी फिंगर तुम्हाला कट करायचं आहे. कॉलीफ्लावर म्हणजे फ्लावर जो आपण खातो, फुलगोबी, अँड लेडी फिंगर म्हणजे भेंडी. सो यू हॅव टू कट इट. अप्लाय कलर ऑन द कट फेस अँड मेक प्रिंट्स ऑन अ पीस ऑफ पेपर. त्याच्यावर तुम्हाला कलर लावायचा आहे आणि ते पेपरवर वेगळ्या वेगळ्या रंगाने त्याचे ठसे उमटवायचे आहेत. ओके, आणि मग तुमच्या मनाने तुम्हाला आवडेल तशी डिझाईन तुम्हाला त्याच्यावर करून टीचरला त्याचा फोटो सेंड करायचा आहे. So here we come to the end of this lesson. So very simple lesson, very beautiful activities. So please do it and send me the photos. This is for your internal marks. Thank you. Good day, students. Bye.